Welcome students. See the remaining examples which about the increasing and strictly increasing functions. तर बघूया. तर 6th one. तर सर्व टाइपचं उदाहरण आहे आधी. Find the values of x for which. तर बघा similar f of x equal to फंक्शन कुठली दिली आहे बघूया. f of x equal to x upon x square plus 1. See that now there is a question x upon x square plus 1 is आणि मग पहिला आहे त्याचं strictly increasing बघा strictly increasing आणि दुसरा आहे b strictly decreasing. See that तर काही प्रश्न आहे कालच्या सारखंच आपण त्याला ट्राय करायचं. परंतु here differentiation we have to obtain by using that of the quotient rule बरोबर. आणि मग बघा and therefore f dash of x equal to दोघांनाही त्याची आवश्यकता आहे. मग न्यूमरेटरचे फंक्शन आहेत तशी म्हणजे डिनॉमिनेटरचे फंक्शन आहे तशी न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह आला 1 हे वजा साइन x आहे तसं एक छेदस्थानचा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा 2x आणि डिवाइडेड बाय x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता डेरिव्हेटिव्ह काय येतं ते इथे एक आहे काही प्रश्न नाही x स्क्वेअर प्लस 1 मायनस दॅट ऑफ द 2x स्क्वेअर अपॉन दॅट x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग आपल्याला f डॅश ऑफ x मिळालं बघा x स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर आले तुमचे 1 मायनस x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर असा तो डेरिव्हेटिव्ह झाला. आणि मग आता काय अडचण नाही तर पहिल्या केसचा विचार करू that is a strictly increasing बरोबर. आणि मग बघूया and therefore we have to get that f dash of x strictly greater than 0. strictly हा शब्द आहे इक्वल टू चा साइन तिथे येणार नाही. कळलं. त्यानंतर मी f dash ला घेऊया 1 minus x square upon x square plus 1 bracket square strictly greater than 0. परंतु तिचा पूर्ण वर्ग आहे ती पॉझिटिव्ह क्वांटिटी येते आणि मग इथे येतं 1 minus x square greater than strictly मात्र strictly greater than 0. मग आपल्याला अवयव आता 1 minus x square च्या x square minus 1 घेणं योग्य कारण आपल्याला x ची किंमत मिळवायची आणि मग आपण इनइक्वालिटी चेंज करू. तर x square minus 1 less than that of the 0. तर इथं चुकू नका. 1 minus x square greater than 0 हा साइड बदललं इथं हे आलं हे इथं वजा साइन आलं आणि म्हणून x square minus 1 strictly less than 0. आणि मग त्याच्या दोन शक्यता आता अवयव घ्यायला सोपा x अधिक 1 x वजा 1 that is less than 0. आणि मग दोन शक्यता येतात नेहमी प्रमाणाचा either x plus हे सगळं कोणासाठी चालले आता स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी x plus 1 greater than 0 and x minus 1 less than 0. कुठलं आहे नाही हे लगेच लक्षात येतं. तर x plus 1 less than 0 x minus 1 greater than 0 बरोबर. आता इथं येऊ आपल्याला तो परत डेरिव्हेटिव्ह आवश्यक आहे आणि मग आता बघूया काय येते ते. therefore मग परत यांना राइट हँड साइडला घेऊन जाऊ x greater than -1 and that x less than 1 म्हणजे बघा or इथं दुसरी शक्यता बघा x less than -1 and x greater than 1. आणि आता कुठलं नसणार बरं बघा x less than -1 म्हणजे आता इथं येऊया बघा कुठलं आहे किंवा नाही ते कसं आयडेंटिफाय होत आहे. इकडे वजा 1 असणार इकडे 1 असणार. इथं काय म्हणतोय आपण x less than -1 म्हणजे x च्या किमती इकडं आणि x ची किंमत इकडं तर दोघांचा छेद होणार नाही म्हणजे हे शक्य नाही. तर असं ते क्लिअर करा आणि मग बघा and therefore x less than -1 and x greater than 1 is not possible. तर and हा शब्द आहे not possible याचा अर्थ ही शक्यता तुम्हाला गृहीत धरावी लागेल. आणि मग बघा x greater than 1 and x less than 1 आता ते का शक्य आहे ते बघूया. दोन्ही फिगर तुमच्या समोर आहेत बघा. आता याच्यात आणि याच्यात काय बदल झाला ते आणि मग इथं आपली तुमची रियल लाईन काय म्हणतो आपण x greater than -1 x च्या किमती वजा 1 पेक्षा मोठ्या आणि x च्या किमती 1 पेक्षा लहान.
याचा अर्थ इथं तो दोघांचा काय झाला इंटरसेक्शन आणि म्हणून ही शक्यता तिथं अलाउड आहे. म्हणजे याचा अर्थ आपली फंक्शन आता कशी असणार आहे आणि मग आपण म्हणूया अँड देअरफॉर f is increasing बघा f is increasing for the values of x as x greater than -1 and x less than 1, that is x belongs to open interval -1 to 1. बघा x ची किंमत बरोबर वजा 1 आणि 1 च्या दरम्यान असणार किंवा त्याला पण असंच आपण लिहू शकतो -1 याला इकडे घेतलं लेस दॅन x लेस दॅन 1. 1 2 3 तिन्ही पर्याय तुमच्या पुढे आहेत, कुठलाही तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. झालं तर हे आलं तुमचं इन्क्रीजिंग साठी. आणि आता डिक्रीजिंगला काय होतंय ते बघूया. त्यानंतर आता स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणजे त्यावेळेस काय असतं f dash of x strictly less than 0, therefore 1 minus x square that is less than 0, कारण छेदस्थानची किंमत पूर्ण वर्ग आहे. एक मिनिट लेस दॅन दॅट ऑफ द 0 सेम इथं वाटल्यास म्हणू 1 plus x square bracket square is always positive. म्हणून एवढाच विचार केला आणि आता त्याचे अवयव आता आपल्याला पाहिजे. आता 1 minus x square च्या ऐवजी आपण काय घेऊ आता x square minus 1 घेऊ म्हणजे अवयव घ्यायला सोपं जातं. मग x square minus 1 घेतले लेस दॅन चं रूपांतर कशात होणार ग्रेटर दॅन मध्ये. इथं चुकलात की संपलं. म्हणून या बारीक गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. आणि मग आता काय अडचण नाही x minus 1 x plus 1 greater than 0 याचा अर्थ x minus 1 greater than 0 and x plus 1 greater than 0 or हे either or x minus 1 less than 0 and x plus 1 लेस दॅनच 0 कारण हे पॉझिटिव्ह आहे. किती उदाहरण आपण सोडवल्या आणि बरोबर मिळतात. मग आता कुठलं आहे कुठलं नाही त्याचा विचार होईल आपोआपच. आणि मग बघा आता इथं x ग्रेटर दॅन 1 and x ग्रेटर दॅन -1 or x लेस दॅन 1 and x लेस दॅन -1. आता याचा अर्थ काय होणार बरं. आता इकडे पुढे देऊया लगेच. बघा तरी संख्या रेषेवरती या मगासारखं इकडं आणि इकडं दोन्ही ॲट ए टाइम नाही घडणार. आता बघूया आता इथं काय म्हणतो आपण पहिल्या केसला इथं असणार तुमचं वजा 1 इथं असणार x ग्रेटर दॅन 1 and x ग्रेटर दॅन -1 म्हणजे इथून इकडं. याचा अर्थ हे वाक्य काय सांगतं आपल्याला x ग्रेटर दॅन 1. किती व्यवस्थित झालं. कारण बघा तुमची इन्क्रीजिंग फंक्शन कशात आली वजा 1 आणि 1 च्या दरम्यान इन्क्रीजिंग आली. याचा अर्थ डिक्रीजिंग इकडे असणार. इथं काय आली तुमची इन्क्रीजिंग फंक्शन. आणि हे लक्षात घ्यायचं बाकी काही नाही बघा. आणि मग असंच आहे ते. त्यामुळे इथं व्यवस्थित लक्ष ठेवा. थोडासा बदल झाला काय बदल झाला ते बघा. आणि मग आता x लेस दॅन 1 आणि x लेस दॅन -1 इम्प्लाइज x लेस दॅन दॅट ऑफ द -1. याचा अर्थ आपला x हा कसा आहे x बिलॉंग्स टू -infinity to -1 लेस दॅन union that is 1 to infinity. ग्रेटर दॅन 1 आहे इकडे जाणार लेस दॅन 1 आहे लेफ्टला येणार. तर अशा त्या किमती तुमच्या मिळाल्या. तर ह्या आहेत तुमच्या फॉर डिक्रीजिंग फंक्शन. तर असं ते क्लिअर करायचं बरोबर येतं बघा. त्यानंतर आता आणखी एक चांगलं उदाहरण आहे. हा बघा लास्ट ऑफ दॅट 7 show that. आता show that आहे. how we can collect that see there show that f of x equal to आतापर्यंत आपण व्हॅल्यू मिळवल्या त्यांनी आता दिलेलं आहे. f of x equal to 3x plus 1 upon 3x is बघा is increasing in तो त्यांनी स्पष्ट दिलेला आहे. increasing in open interval 1/3 and decreasing in decreasing and decreasing in 1/9 1/3. तर असं ते आहे. आता त्यांनी शो दॅट म्हटलंय याचा अर्थ आपल्याला तिथपर्यंत जावंच लागेल. लक्षात आलं. आणि आता पहिल्यांदा आपण तिथे विचार करू. तर प्रथमतः विचार करू इन्क्रीजिंगचा ह्या इंटरव्हल मध्ये
मग एफ ऑफ एक्स बरोबर काय आहे तुमचं 3x प्लस 1/3x. डेरिव्हेटिव्ह तर पाहिजेच ना, काहीच वाद नाही त्याच्याबद्दल. अँड देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 3x आला 3, त्यानंतर हे 1/3 कॉन्स्टंट आणि 1/x चा किती आला -1/x². बरोबर. आणि मग आता एफ डॅश ऑफ एक्स बघा, देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 3 - 1/3x². तर कसं आलं ते 3 - 1/3x². आणि मग आता आपल्याला काय शो करायचं आहे, आपली फंक्शन एफ ही ह्या इंटरवल मध्ये इन्क्रीजिंग आली पाहिजे. इन्क्रीजिंग आली पाहिजे याचा अर्थ काय पाहिजे आपल्याला, सिन्स वी हॅव टू शो दॅट इट इज अ इन्क्रीजिंग फंक्शन आवर डेरिव्हेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. तर आपला डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह आला पाहिजे. आणि कुठं, ह्या इंटरवल मध्ये 1/3 दॅट ऑफ द 1. आणि मग आता आपण कसं त्याला शो करतोय ते बघा. आता इन्क्रीजिंग पाहिजे याचा अर्थ लगेच एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणून नाही चालणार, कारण हे चीर आपल्याला माहित नाही. मग आपण आता जे दिले त्याचा उपयोग करू. मग लेट अस टेक x बिलॉंग्स टू 1/3 आपण आता x त्याच्या दरम्यान घेऊ आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह इथं तयार करू. हे कसं असतं, x बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 1/3 याचा अर्थ 1/3 स्ट्रिक्टली लेस दॅन x स्ट्रिक्टली लेस दॅन 1. हे सगळे अर्थ आपण 11वीत पाहिलेले आहेत. बरोबर. आणि आता आपल्याला जर याच्या दरम्यान पाहिजे असेल तर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह कोण आहे फंक्शन आता 3 - 1/3x². मग त्याला तयार करायचा. बरोबर. x पासून तशा प्रकारचे फंक्शन तयार करायचे. आता कसे तयार होते ते बघा. मग अगोदर मी त्याचा x² घेतो, स्टेप बाय स्टेप जायचा. मग स्क्वेअर करूया 1/9 लेस दॅन x² लेस दॅन 1. इथं कंसात म्हणा स्क्वेअरिंग देअर, साइड्स आहेत ना सगळं बाजूकडं. त्यानंतर आता परत कोण पाहिजे, त्याचा रेसिप्रोकल पाहिजे. नाही अगोदर 3 ने पण गुणून घेऊया. मग 3/9 बघा लेस दॅन 3x² लेस दॅन दॅट ऑफ द 3. इथं कंसात म्हणा मल्टिप्लाइंग बाय 3 झालं. परत आता कोण पाहिजे 3x² आला, आता त्याचा रेसिप्रोकल घेऊया. मग इथं त्याला आणखी एक स्टेप देतो. 1/3 लेस दॅन 3x² लेस दॅन दॅट ऑफ द 3. कॅन्सलेशन इथं झाला फक्त. आता हे कॅन्सल नाही करायचे कारण आपल्याला 3x² पाहिजे. कॅन्सल करायचे म्हटले तर सगळीकडेच कॅन्सल करावे लागतील. मग आता घेऊया रेसिप्रोकल. रेसिप्रोकल घेतला 3 ग्रेटर दॅन 1/3x² ग्रेटर दॅन 3. एक मिनिट, 3 ग्रेटर दॅन 1/3x² ग्रेटर दॅन 1/3. याचा रेसिप्रोकल 3 आला, याचा 1/3x² आला, याचा 1/3 आला. लेस दॅनचं रूपांतर ग्रेटर दॅन मध्ये झालं. तर ती फंक्शन तयार करायची कोण, एफ डॅश ऑफ एक्स. बरोबर. असं स्टेप बाय स्टेप गेलो आपण, बाकी काही केलं नाही बघा. मग आता परत कोण पाहिजे तुम्हाला, त्याला मायनस साइन पाहिजे. मग मायनस साइन घेतलं की परत इक्वालिटी ग्रेटर दॅनच्या लेस दॅन होतात. काय होतात बघा. मग 2 हे 3 पेक्षा लहान आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही त्याचं निगेशन घेणार -2 आणि -3 त्यावेळेस -2 हे -3 पेक्षा मोठे येतात, कारण -2 -3 च्या राईटला आहे. कुठं, आपल्या संख्या रेषेवरती. तर हे असं शिका, याच्यातून बरंच काही मिळतं आपल्याला. आता निगेशन घेऊया. मग -3 त्यानंतर -1/3x² आणि हे मायनस काय आले तुमचे 1/3. त्यावेळेस इनइक्वालिटी लेस दॅन तयार होणार. बघा आता काय झालं ते झालं. आणि मग आता 1/3x² चे -1/3x तयार झाले. आता राहिलं कोण, फक्त 3 राहिले. मग सगळीकडे 3 ला ऍड करून आलं आपलं 3 - 3 लेस दॅन 3 - 1/3x² लेस दॅन 3 - 1/3. आणि इथं आपली फंक्शन तयार केली. म्हणजे फक्त ह्याच्यापासून सुरुवात केली. x बिलॉंग्स टू 1/3 1 ह्या इंटरवल मध्ये. आणि फंक्शन तयार करत करत इथं आपण आलो. आणि बघा 0 लेस दॅन 3 - 1/3x² लेस दॅन 9 - 1 दॅट इज 8/3. आणि मग बघा therefore 0 लेस दॅन f डॅश ऑफ x लेस दॅन 8/3. बरोबर आपला डेरिव्हेटिव्ह हा 0 पेक्षा मोठा पॉझिटिव्ह क्वांटिटीच्या दरम्यान आला. आणि म्हणून आपण म्हणणार f डॅश ऑफ x इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. आणि म्हणून आता आपण म्हणणार and therefore our function is increasing in this interval 1/3 that of the
तर असं ते तयार करायचं. आता 1/9 1/3 ला पण डिक्रीजिंगला कसं येते बघा. आता सारखंच तयार करत चालायचं फंक्शनला. बघू काय घडतं ते. झालं. त्यानंतर सेकंड केस. नाउ लेट x बिलॉंग्स टू. आता इंटरवल कुठलं दिलंय त्यांनी 1/9 1/3. याचा अर्थ कसा होतो. देअरफॉर चालायचं आता सारखंच 1/9 लेस दॅन x लेस दॅन 1/3. मग परत त्याचा वर्ग करूया. स्क्वेअर करा. 1/81 लेस दॅन दॅट ऑफ द x स्क्वेअर लेस दॅन 1/9. झालं. स्क्वेअर केला. आता त्याचा रेसिप्रोकल घ्या. 81 ग्रेटर दॅन 1/x स्क्वेअर ग्रेटर दॅन 9. याचा गुणाकार व्यस्त 81 आला. याचा आला 9. याचा आला 1/x स्क्वेअर. आता काय पाहिजे तुम्हाला 3 न भागायचे. आता 3x स्क्वेअर. मग 81/3 भागतोय आपण फक्त सगळीकडे भागतोय. इनइक्वालिटी बदलणार नाही. 9/3 फक्त रेसिप्रोकल घेतला. साइन बदललं तर लेस दॅनचे ग्रेटर दॅनचे लेस दॅन कधी झाले ते बघा. आता इथं काय केलं तुम्ही 3 न भागला आणि म्हणून 1/3x स्क्वेअर आले. त्यानंतर आता भागाकार करूया. 81/3 किती आले तुमचे 27 ग्रेटर दॅन 1/3x स्क्वेअर ग्रेटर दॅन 3. 9/3 81/3 हे आहे तसेच आले. आता आपल्याला साइन बदलावं लागेल ना कारण मायनस साइन घ्यायचं आहे. मग आता मी मायनस घेतो. -27 लेस ग्रेटर दॅनचे लेस दॅन. इथं झाले -1/3x स्क्वेअर लेस दॅन दॅट ऑफ द -3. आणि आता बरोबर कसं आलं बघा. मगा इकडे 0 आलं म्हणून आपण राईट हँड साइडला f' ऑफ x ग्रेटर दॅन आलं. आणि आता तुम्हाला 3 ऍड करायचे आहेत बघा. मग इकडे मी 3 ऍड केले. 3 - 27 3 - 1/3x स्क्वेअर लेस दॅन 3 - 3. मग ते इकडे होते म्हणून ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली ती बघा. आणि बरोबर त्या निगेटिव्ह क्वांटिटीच्या दरम्यान ते येत आहे. 3 - 27 किती आले तुमचे -24. हे आहे आपलं डेरिव्हेटिव्ह आणि हे आलं 0. याचा ऑब्जेक्शन घ्यायला काही प्रश्न नाही. सगळं काही निगेशन आहे. -24 आणि 0 च्या दरम्यान निश्चितपणे f' ऑफ x काय आला तुमचा लेस दॅन 0 आला. and therefore f is a decreasing function in 1/9 and that of the 1/3. तर असं हे इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचं इतिहास तुमच्या समोर तयार झाला. तर असे हे सगळ्या प्रकारचे उदाहरणं तुमच्या समोर आले. राहिलेले असतील ते तुम्ही ट्राय करायचे. तर सी दॅट. तर असं हे इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचं नातं त्याच्यावरचे उदाहरणं सर्व काही आपणास मिळालं. आता जाऊ पुढं. आता याच्यावरूनच ते पुढचं आहे त्यामुळं बघूया काय होतंय ते. तर नेक्स्ट पॉइंट इज. आता आणखी एक इंटरेस्टिंग आहे बघा काय आहे ते. दॅट इज मॅक्सिमा अँड मिनिमा. तर मॅक्सिमा म्हणजे काय तर शब्दामध्येच अर्थ आहे. मॅक्सिमा म्हणजे एखाद्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमा म्हणजे एखाद्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे उच्चतम किंमत आणि न्यूनतम किंमत. त्यालाच इथं म्हटलं जातं मॅक्सिमा अँड मिनिमा. आणि मग आपण जसं इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंगचा सेपरेटली विचार केला तसंच आता यांचा पण सेपरेटली विचार करू. आणि मग फर्स्ट वी कॅन थिंक अबाउट मॅक्सिमा ऑफ फंक्शन f ऑफ x. तर एखाद्या फंक्शनला उच्चतम व्हॅल्यू कधी असते याचा विचार आता करायचा आहे. एकाच मॅक्सिमाची व्याख्या आली की मिनिमाची आपोआप येणार आहे. काही प्रश्न नाही बघा. आणि आता व्याख्या शब्दशः कशी आहे ती बघूया. सी देअर वेल. काही प्रश्न नाही. एकदम इझी आहे परंतु कॉन्सन्ट्रेशन महत्वाचंच आहे. तर सी दॅट ए फंक्शन f ऑफ x. बघा ए फंक्शन f ऑफ x is said to be. बघा a function f of x is said to be maximum or maxima at point x equal to c. म्हणजे एखाद्या फंक्शनला मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मॅक्सिमा हा ऍट पॉइंट x इक्वल टू c ला आहे असं कधी म्हटलं जातं. इफ किंवा इफ देयर इज इफ दॅट f ऑफ. बघा काय म्हटलं मी. A function f of x is said to be a maxima at a point x equal to c if the value of the function at a point x equal to c. काय the value of the function at a point x equal to c is greater than
greater greater than any other value of f of x. बघा, any other value of f of x in its delta neighborhood. तर NEIGHBOURHOOD in a delta neighborhood of that point C. आता डेल्टा नेबरहूड म्हणजे काय? त्यावेळेस तुमचा डेल्टा हा ग्रेटर दॅन 0 असतो, पॉझिटिव्ह असतो. ते नेबरहूड त्याचा अर्थ मी सांगतो, फक्त आता व्याख्या बघा कशी आहे ते. A function f of x is said to be maxima at a point x equal to c if for that x equal to c value of the function at x equal to c is greater than that x equal to c ला असणारी फंक्शनची किंमत ही ग्रेटर दॅन पाहिजे कोणापेक्षा? एनी अदर व्हॅल्यू ऑफ f of x in its delta neighborhood of that point c. याचा अर्थ काय? That is, a function f of x will have the maximum or greater than value at a point x equal to c if for delta greater than 0 x belongs to, बघा, x belongs to c minus delta c plus delta, आणि याला म्हणायचं त्याचं नेबरहूड. नेबरहूड म्हणजे काय? शेजारी. म्हणजे आपलं इथं असं या, म्हणजे या ठिकाणी जर आपलं c ही क्वांटिटी असेल, इकडचं अंतर डेल्टा, तर इकडचा असतो c प्लस डेल्टा, तेवढ्याच अंतरावरती लेफ्ट हँड साइडला येतं c मायनस डेल्टा. हे इंटरवलच्या भाषेत आपणाला माहिती आहे. आणि मग बघा, दॅट इज function will have the maxima at x equal to c for delta greater than 0 and x belongs to c minus delta c plus delta f of c strictly greater than any other value. त्यावेळेस त्या इंटरवल मधल्या किंवा त्या c ह्या क्वांटिटीच्या नेबरहूड मधल्या प्रत्येक किमतीपेक्षा आपलं f of c हे ग्रेटर असणार, तरच ती उच्चतम व्हॅल्यू होते. बरोबर, सर्वांपेक्षा ग्रेटर दॅन एनी अदर व्हॅल्यू ऑफ f of x इन अ डेल्टा नेबरहूड ऑफ c. तर असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण जर त्याचं डेल्टा नेबरहूड म्हणजे ओपन इंटरवल c मायनस डेल्टा c प्लस डेल्टा म्हटलं, तर त्या x प्रत्येक किंमत त्या दोघांच्या दरम्यानची ही काय असते? आपल्या f of c पेक्षा लहान असते. याचा अर्थ आपला f of c हा उच्चतम लेवलला जातो, म्हणून तो त्याला म्हटलं जातं मॅक्सिमा. And at that time this value f of c is called maxima or minimum value. So yes, एक मिनिट, or minimum नाही, or maximum value of the function at a point x equal to c. त्यावेळेस त्या किमतीला त्या फंक्शनची त्या पॉइंटला असणारी व्हॅल्यू याला म्हटलं जातं मॅक्सिमा किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ॲट x इक्वल टू c. तर असा त्याचा सरळ साधा सोपा अर्थ आहे. पण त्याच्याही पुढे जावा, ही झाली त्याची मूळ व्याख्या. तर तुम्ही थोडंसं पुस्तकांमध्ये व्यवस्थित नोट्स वगैरे काढा. इथं आता तुम्ही समोर नाही, त्यामुळं थोडं लक्ष ठेवायचं. आता त्याचा अर्थ बघा कसा होतो ते. मग आता इथं आपण काय म्हणलं की f of c ही व्हॅल्यू प्रत्येक फंक्शनच्या व्हॅल्यूपेक्षा मोठी असणार, त्यावेळेस आपला x हा त्या नेबरहूड मध्ये असणार. कोणाच्या? c च्या. त्यावेळेस डेल्टा तुमचा ग्रेटर येतो. आणि आता हा अर्थ थोडासा आहे बाबा, सर्वात मोठी किंमत म्हणजे मॅक्सिमम. परंतु सर्वात मोठी किंमत कशी तयार होते त्याचा त्यांनी पुढे वाक्य दिलंय. नोट दॅट, आणखी तुमच्या ते लक्षात येईल आता. नोट दॅट a function f of x will have the maximum value at a point x equal to c if given function is increasing. बघा आता कुठपर्यंत ती इन्क्रीजिंग होते बघा. given function is increasing in c minus delta less than x less than c. तर त्या c पर्यंतचा म्हणजे फंक्शन तुमची इन्क्रीज होते डावीकडून. त्याचा ग्राफ आपण आता काढणारच आहे, फक्त अगोदर वाक्यात बघा. Note that a function f of x will have a maxima or maximum value at x equal to c if f is increasing in एवढ्या भागामध्ये c minus delta less than x less than c and it is decreasing. and हा शब्द आहे माझा. and it is decreasing in
सी लेस दॅन एक्स लेस दॅन सी प्लस डेल्टा. म्हणजे आता इथं काय घडतंय ते बघा. एफ ही फंक्शन त्या सी ह्या किमतीच्या डावीकडं इन्क्रीज होते आणि उजवीकडं डिक्रीज होते. बघा इथं सी लेस दॅन एक्स आणि इथं एक्स लेस दॅन सी. त्यावेळेस त्याला आपण म्हणतो मॅक्सिमम व्हॅल्यू. आता हे झालं शब्दात आलं. म्हणजे काय आलं आणखी त्याचा दुसरा अर्थ म्हणजे तिसरा अर्थ आला. पहिलं शब्दात होतं, नंतर ह्या नेबरहुडमध्ये ती व्याख्या आली, आता त्या इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मध्ये आली आणि आता आपण त्या ग्राफचा त्या ठिकाणी विचार करू आणि मग तुम्हाला ते आणखी क्लिअर होईल. तर बघूया हे सगळं आहे तुमच्याकडे, थोडंसं लक्ष ठेवा आता. आणि आता इफ वी कॅन कन्सिडर द ग्राफ ऑफ दॅट फंक्शन लाईक ऑफ दॅट. आणि मग बघा आता जे सांगितलं तेच आहे. इथं आपण नेबरहुड घेऊया सीचं, सी मायनस डेल्टा तेवढ्याच अंतरावरती इकडं असणार तुमचं सी प्लस डेल्टा. हे आपलं आहे सिस्टीम, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ओरिजिन ओ झालं. आणि मग आता आपल्या फंक्शनचा ग्राफ काय म्हणतात ते इथं आहे बघा. आपला एक्स डावीकडं सी मायनस डेल्टा लेस दॅन एक्स लेस दॅन सी, सी पर्यंत. आणि इकडं आहे तुमचं सी लेस दॅन एक्स लेस दॅन सी प्लस डेल्टा. मग डावीकडून तुमची फंक्शन इन्क्रीज इन्क्रीज होत जाते, परत उजवीकडे डिक्रीज होते. आणि असं असेल तरच इथं तुमची असते उच्चतम व्हॅल्यू. आणि मग हे लक्षात घेण्यासारखं आहे. बघा म्हणजे सुरुवातीला बघा कसा ग्राफ आला. सुरुवातीला फंक्शन डावीकडून सी पर्यंत इन्क्रीज होत जाते, इन्क्रीज 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 अप टू हियर इन्क्रीज अँड देन डिक्रीज, तरच उच्चतम व्हॅल्यू असते. फक्त वाढतच गेली तर आपण कुठं पण थांबणार ना, बरोबर. त्यामुळे आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम मिळण्यासाठी फंक्शन डावीकडून सी पर्यंत इन्क्रीज होत गेली पाहिजे आणि सी नंतर परत ती कशी जायला पाहिजे, डिक्रीज होत गेली पाहिजे, तरच त्याला मॅक्सिमम व्हॅल्यू असते. आणि ती असते या ठिकाणी, दॅट इज ॲट अ पॉइंट एक्स इक्वल टू सी. झालं हा पहिला मुद्दा. आता इथं मात्र आपल्याला कळतं किमती वाढत वाढत जातात. फक्त वाढत वाढतच गेल्या तर आपण कुठपर्यंत जाणार ना, हे पण मुद्दा आहे. म्हणून अगोदर मॅक्सिमा किंवा मिनिमा मिळवण्यासाठी तुमची फंक्शन इन्क्रीज होऊन डिक्रीज झाली पाहिजे किंवा डिक्रीज होऊन इन्क्रीज झाली पाहिजे, त्यावेळेस दुसरा अर्थ मिळतो मिनिमाचा. परंतु उच्चतम साठी काय पाहिजे, सुरुवातीला फंक्शन इन्क्रीज इन्क्रीज होत गेली अप टू सी इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस, तरच त्याला असतं मॅक्सिमम व्हॅल्यू. हे झालं ग्राफच्या नुसार. आता आणखी एका अर्थानं महत्वाचा मुद्दा मिळतोय. मग इथं मी टँजंट घेतो. सपोज दॅट दिस इज द टँजंट टू द लेफ्ट ऑफ दॅट सी. या ठिकाणचा टँजंट बघा कसा येतो, दॅट इज ॲट एक्स इक्वल टू सी, डेफिनेटली पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि इकडचा परत असा येतो. ही मुद्दा महत्वाचा आहे. तुमच्या पुस्तकात डायग्राम आहे, तुम्ही बघा, बरोबर. आणि मग बघा व्हेन आवर फंक्शन इज इन्क्रीजिंग, हे आपण पाहिलं आहे. व्हेन आवर फंक्शन इन्क्रीजिंग ॲट दॅट टाइम दॅट स्लोप ऑफ टँजंट, बघा स्लोप ऑफ टँजंट इज पॉझिटिव्ह, कारण त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो, ग्रेटर दॅन 0 असतो. झालं. हा झाला डावी सी मायनस डेल्टा पासून सी पर्यंत कुठेही टँजंट काढा, तो ॲक्यूट अँगलच तयार करणार, म्हणून तो स्लोप येतो पॉझिटिव्ह. त्यानंतर ॲट एक्स इक्वल टू सी आवर स्लोप ऑफ टँजंट इज. आता इथं काय होत आहे, तो टँजंट आपला हॉरिझॉन्टल आहे, लक्षात आलं. म्हणजे तो एक्स अक्षाशी समांतर आहे, पृथ्वीशी समांतर आहे, याचा अर्थ त्याचा स्लोप काय असणार आहे तुमचा, इक्वल टू 0. तर आपल्या एक्स अक्षाचा स्लोप काय असतो, एक्स इक्वल टू 0. किती व्यवस्थित आहे बघा. आणि राईटला तुम्ही गेला की फंक्शन होते डिक्रीज. फंक्शन डिक्रीज झाले की डेरिव्हेटिव्ह येतो लेस दॅन 0 आणि म्हणून तर येतं स्लोप ऑफ टँजंट बिकम्स दॅट इज द निगेटिव्ह. आणि इथं सुद्धा एक नातं तयार होता, कोणाचं, त्या स्लोप ऑफ टँजंटचं. आणि मग आणखी चौथ्या भाषेमध्ये म्हणजे किती अर्थ सांगितले. अगोदर शब्दातली भाषा, ग्रेटर दॅन एनी अदर व्हॅल्यू. दुसरं नेबरहुडची भाषा. तिसरं त्या ठिकाणी इन्क्रीजिंग डावीकडून सी पर्यंत, डिक्रीज सी नंतर, तरच त्याला मॅक्सिमम व्हॅल्यू असते. आणि आता चौथा पण अर्थ काय आला ते बघा. मग स्लोप ऑफ टँजंट डावीकडे कसा आहे, पॉझिटिव्ह, नंतर बरोबर सी ला 0 आणि नंतर काय आला, निगेटिव्ह.
म्हणजे ह्या व्हॅल्यू तुमच्या कमी होत चालल्या का वाढत चालल्या, पॉझिटिव्ह नंतर 0 म्हणजे आपण डावीकडे चाललो ना, पॉझिटिव्ह म्हणजे संख्या रेषा अशी असते बघा, इथं 0 असेल तर इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह, मग इथून इकडे चाललो आपण म्हणजे आपण काय करतोय, दॅट इज द डिक्रीजेस. याचा अर्थ इफ अवर फंक्शन हॅव द मॅक्सिमम व्हॅल्यू ॲट अ पॉइंट x इक्वल टू c, then that slopes of the tangents are decreases. त्यावेळेस आपल्या टँजंटचे स्लोप त्या त्या भागामध्ये कसे होत चालतात, कमी कमी होत चालतात, बरोबर. कारण हा पॉझिटिव्ह येतो, पॉझिटिव्ह क्वांटिटी ही 0 पेक्षा मोठीच आहे आणि 0 हे वजापेक्षा मोठेच आहे, म्हणून तर आपण त्या व्हॅल्यू कमी कमी होत जातो. म्हणजे अगोदर स्लोप डावीकडून पॉझिटिव्ह येतो, नंतर 0 होतो म्हणजे कमी झाला, आणि 0 नंतर निगेटिव्ह झाला तो आणखी कमी झाला, कारण ते फंक्शन डिक्रीज होते. ह्या गोष्टी फार उपयोगीच्या आहेत. तर अशा रीतीने तुम्हाला मॅक्सिमाचा अर्थ मिळाला, बरोबर. आता मिनिमाचा काही प्रश्न नाही. सिमिलरली वी कॅन डिफाइन दॅट. तेव्हा त्याचं परत एकदा बघा. तर मॅक्सिमाची व्याख्या कशी होती, ए फंक्शन y इक्वल टू f of x is said to have a maxima at a point x equal to c if its value at a point x equal to c is greater than any value of f of x in its delta neighborhood. त्यावेळेस त्याच्या डेल्टा नेबरहूड मध्ये सर्वांपेक्षा ती किंमत जास्त असते. म्हणजे that x if x belongs to that neighborhood c minus delta c plus delta, then that f of c is strictly greater than f of x. त्यावेळेस आपला x इथं असतो. आणि चौथी भाषा पाहिली आपण, if that f of will have the maximum value at point x equal to c, then f is increases from left of that c, बघा c च्या डावीकडे, आणि decreases to the right of c, c less than x less than c plus delta. आणि चौथा अर्थ मिळवला, त्या ठिकाणी टँजंटचे स्लोप हे कमी कमी होत जातात, मिनिमाला त्याच्या विरुद्ध घडतं. तर तेवढी एक व्याख्या सांगू, म्हणजे आज तुम्हाला मॅक्सिमा मिनिमाच्या व्याख्या मिळतील. त्यानंतर आणि मग आता पुढचा मुद्दा एक बघा. तर या ठिकाणी मिनिमा ऑफ एफ ऑफ, आता काय अडचण नाही, फक्त त्याच्या विरुद्ध जायचा. तर सी दॅट सिमिलर ए फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू हॅव अ मिनिमा ॲट अ पॉइंट एक्स इक्वल टू सी if the value of the function at point x equal to c is less than, मग काय होतं, greater than. आता काय आहे, less than for any other value of that function f of x in its delta neighborhood. त्यावेळेस आपल्या फंक्शनची व्हॅल्यू त्या c ह्या पॉइंटला ही प्रत्येक किमतीपेक्षा कमी असते. That is for delta greater than 0 as a small positive real number, and if x belongs to c minus, ते बदलत नाही, c minus delta c plus delta, our f of c is strictly less than f of x. मग कसं होतं, f of c strictly greater than f of x. आता त्याच्या विरुद्ध झालं, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू पेक्षा ही किंमत तुमची कमी असते. आणि तिसरा अर्थ बघा, आणि मग इथं आपण त्या इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचा उपयोग करतो. मग इथं आणखी तो एक शब्द देतो आणखी, आणि सी दॅट ॲट दॅट टाइम दिस एफ ऑफ सी इज कॉल्ड द मिनिमा ऑफ दॅट द फंक्शन एफ ॲट एक्स इक्वल टू सी, ऑर मिनिमम व्हॅल्यू ऑफ दॅट द फंक्शन एफ ऑफ एक्स ॲट एक्स इक्वल टू सी. त्यावेळेस त्याला त्याची मिनिमम व्हॅल्यू म्हटलं जातं. आणि मग आता डिक्रीज साठी काय घडतंय ते बघा. नोट दॅट if that function will have the minimum value or minima at x equal to c, then function decreases. आता बघा, function decreases in c minus delta less than x less than c, and then increases increases, then increases in c less than x less than c plus delta. म्हणजे सुरुवातीला फंक्शन आता डिक्रीज होते, नंतर होते इन्क्रीज. आणि मग त्याचा ग्राफ कसा येतो ते बघा. सिमिलर, काही प्रश्न नाही. आणि मग टँजंट कसे घडतात बघूया. तर मगाचा ग्राफ आणि आताचा ग्राफ लगेच फरक लक्षात आला पाहिजे. मग आपण असं गेलो, वाढत वाढत फंक्शन गेल्या, किमती गेल्या आणि परत कमी होत आल्या तर ती उच्चतम येते.
आता न्यूनतमला किंवा मिनिमाला काय होणार, इथं आला आपलं इंटरवल म्हणजे डेल्टा नेबरहूड ऑफ सी, दॅट इज सी प्लस डेल्टा सी मायनस डेल्टा. आता आपल्या फंक्शनची किंमत कमी 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 होत येणार अप टू सी इट डिक्रीजेस अँड अगेन इट इन्क्रीजेस. हा झाला तुमच्या फंक्शनचा ग्राफ y इक्वल टू एफ ऑफ एक्स. आणि मग आता इथं सुद्धा बघा टँजंट कसे तयार होतात. आणि मग या ठिकाणचा टँजंट डिक्रीज आहे म्हणून त्यावेळेस त्या टँजंटचा स्लोप हा कसा असणार आहे, निगेटिव्ह. पण तो ऍक्च्युअल अँगल तयार करतो. बघा आता इथं सुद्धा इथं उच्चतमला पण आपल्या ठिकाणी x इक्वल टू c ला टँजंट इज पॅरलल टू द x ऍक्सिस, therefore its slope becomes that of the zero. इथं आपला टँजंट c ह्या पॉइंटला x अक्षाशी समांतर येतो म्हणून स्लोप आला 0. राईट हँड साइडला परत ते फंक्शन इन्क्रीज होते म्हणून त्याचा टँजंटचा स्लोप आला पॉझिटिव्ह. आता हे स्लोप कसे होत गेले, मग कसं होतं पॉझिटिव्ह नंतर 0 नंतर निगेटिव्ह म्हणजे डिक्रीज होत चालल्या ना, किमती कमी कमी होत चालल्या. किमती काही असू द्या, पॉझिटिव्ह पेक्षा 0 लहान, 0 पेक्षा निगेटिव्ह लहान. आता काय होतंय, अगोदर डावीकडून उजवीकडे जातो आपण, c मायनस डेल्टा लेस दॅन x लेस दॅन c, c लेस दॅन x लेस दॅन c प्लस डेल्टा. म्हणजे इथं अगोदर स्लोप होता निगेटिव्ह, नंतर झाला 0 म्हणजे इन्क्रीज झाला, 0 नंतर झाला पॉझिटिव्ह. When that slopes of the tangents in that interval c minus delta at c, c plus delta are considered, they are now increases. तर अपोजिट घडता, ज्यावेळेस त्या फंक्शनला मॅक्सिमा होता त्यावेळेस त्या टँजंटचे स्लोप हे डिक्रीज होत होते. आता ज्यावेळेस त्या फंक्शनला न्यूनतम व्हॅल्यू आहे बघा, इथपर्यंत कमी 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 होत आलं परत इथून वाढत गेली म्हणून ही झाली तुमची न्यूनतम व्हॅल्यू. तर असे हे कन्सेप्ट मिनिमा आणि मॅक्सिमाचे तुम्हाला आज मिळाले. त्याच्यावरचे रिमार्क ते कसं मिळवायचं ते आपण पुढच्या वेळेस बघूया. चालेल, ओके.